हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे बबन भाऊ देवणे. आपण जाणून घेऊया सोयाबीन विषयी माहिती. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका, कारण की तुमच्या आणि तमाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की येल्लो मोजॅक हा असा रोग आहे मित्रांनो, ते पण तुम्हाला मी दाखवतो. कुण्या पद्धतीचा रोग कसा पडतो तो आपल्या समोरच आहे. हा जो सोयाबीन आहे ह्याला मी 2 फवारणी केलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर येल्लो मोजॅक तुम्हाला दिसून येत नाही. तरी येल्लो मोजॅक म्हटलं तर तुम्हाला असं समजणार नाही की आपल्या सोयाबीनचे पानं कुठंतरी एखादी जर पान आपणाला येल्लो दिसत असला तरी खूपच म्हणजे खूपच अशा पद्धतीचं पान आढळतं की एखाद्या झाडाला एखादी पान येल्लो असल्यानंतर तुम्ही त्या झाडाला 10 दिवसाच्या बाद जर येऊन बघितला असला तर ते झाड पूर्ण पद्धतीनं येल्लो होऊन बसतं. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी बार सांगत असतो, टायमावर फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी मित्रांनो 45 दिवसाच्या आतमध्ये एक फवारणी घेतलेलीच पाहिजे, कारण की आपला फूल जो आहे ते दिसो अगर न दिसो, आपण काय करत असतो, फुलांचा इंतजार करत असतो. त्याच्यामुळे आपला फळ लागत नाही. केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे सोयाबीनची नुकसान होत असते. जर आपणाला पूर्ण पद्धतीची पिकवारी घ्यायची असेल तर त्याचं खूप लक्षपूर्वक काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. तरी मी स्वतः एक शेतकरीच आहे. मी शेती करतोय म्हणून तुम्हाला परत सांगत असतो. मित्रांनो, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. येल्लो मोजॅक म्हणजे काय तुम्हाला समजून जाईल आणि मी दाखवत असतो. बघून घ्या, मी दाखवतो. येल्लो मोजॅक हा अशा पद्धतीचा पडत असतो मित्रांनो. पहिले फक्त एखादी पान जो असतो हो का, ह्या अशा पद्धतीचं बघून घ्या. असा येल्लो पान असतो तो. आता जो हारा पान जे आहे त्याला पण तो येल्लो करतो. त्याच्यानं तर फूल जे आहे ती टिकून राहत नाही. आपल्या सोयाबीनची वाढ फक्त 35 दिवसाच्या आतमध्ये जे होते तेच वाढ शेवट असते मित्रांनो. तरी लक्ष घ्या, येल्लो मोजॅक हा अशा पद्धतीचा एक व्हायरस आहे. तरी त्याला सुधारवण्याचं काम आपण कंप्लीट 20 दिवसाला तणनाशक मारल्या, 15 दिवसाला फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हायरस पडत नाही. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला मी पंखडे पण दाखवतो कोण्या पद्धतीचे असतात. या अशा पद्धतीचे आपल्या झाडावरती पंखडे असतात. त्याच्यामुळे येल्लो व्हायरसची क्षमता जास्त असते. हा जो पंखड आहे तो दुसरीकडे जाऊन बसला की आपला येल्लो व्हायरस चालू झाला. बघून घ्या. व्हिडिओ काही जास्त मिनिटाचा नाही, 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे. आपण स्किप करू नका. एक सामान्य शेतकऱ्यासाठी एक तरी कमेंट जरूर करा. अशा पंखड्यासाठी आपणाला औषधाची खूप गरज आहे. कुठल्याही कंपनीचा तुम्ही औषध वापरू शकता, त्याच्याबद्दल आपला काही विरोध नाही. अशा पद्धतीनं तुमचं सोयाबीन थोडं अशा पद्धतीचं कम से कम 40 ते 50
40 ते 50 टक्के कमी माल तुम्हाला जुगत असते मित्रांनो. मी स्वतः फवारणी करत आहात, तुम्ही पण करत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. धन्यवाद. आपल्या शेतीच्या माध्यमातून आपणाला जेवढी काही माहिती भेटली ते समजून घ्या. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्व शेतकऱ्यांना माझा मनापासून परत एकदा राम राम.